वाल्मिक कराडशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर। वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह इतर काही जण सीसीटीव्हीत। 29 नोव्हेंबर 2024 ची घटना। बीड खंडणी आणि हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर येण्याची शक्यता। सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज। गेल्या 4 दिवसांपासून सैफवर सुरू होते उपचार। सैफचा डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस हे लाचार आणि हतबल मुख्यमंत्री। पालकमंत्री पदाचा निर्णय बदलण्यावरून संजय राऊतांची टीका। महाविकास आघाडीची आज संध्याकाळी बैठक। बैठकीला 3ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बैठकीमध्ये चर्चा होणार। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही। पालकमंत्रीपद भाजपकडेच ठेवण्याबाबत बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात बदनामीची तक्रार। कोर्टाचे पोलिसांना चौकशीचे आदेश। चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश। 1 रुपयात मिळणारा पीक विमा बंद होण्याची शक्यता। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस। शिफारसीवर महायुती सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष। आणि ट्रम्प सरकारचा पहिलाच मोठा निर्णय। परदेशातील व्यक्ती अमेरिकेत जन्मल्यास मिळणारं अमेरिकेचं नागरिकत्व रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।